नमस्कार रसिकांनो, दोस्तांनो, आपल्या सर्वांना शुभ दिवस। आयुष्यात ओढ असली की वेळ मिळतो आणि वेळ मिळाला की बोलणं पण होतं। बोलणं झालं की समाधान पण मिळतं। समाधानी राहिलं तर नातं टिकतं आणि नातं टिकवता आलं तरच ते बहरतं। आयुष्य जगायला फक्त पैसाच लागत नाही, त्यासाठी उत्तम आरोग्य, नात्यांमध्ये प्रेम आणि मैत्री निभावणारे मित्र असलेच पाहिजेत। याशिवाय जीवन आनंदी असूच शकत नाही। नात्यात काय चुकतंय हे शोधता यावं, नात्यात कोण चुकतंय हे नाही यावर नक्की विचार करा। चला करूया सुंदर विचारांना जगण्यासाठी सुंदर विचार। लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका। आपण स्वतः काय आहोत हे फक्त आपल्याला माहीत असतं। आयुष्यात आपण कोणकोणत्या गोष्टींचा सामना केला आहे हे दुसऱ्यांना ठाऊक नसतं, म्हणून आपल्याला कोण काय म्हणतं, काय समजतं अशा गोष्टींचा आपल्यावर थोडा पण परिणाम होऊ द्यायचा नसतो। प्रत्येकाचा एक ठराविक काळ असतो, त्यानंतर ना वेळ असते ना किंमत। नशिबात जे लिहिलंय ते होणारच आहे। उगाचच नको त्या गोष्टींचा ताण घेऊन सुंदर आयुष्य रडण्यामध्ये घालवू नये। आयुष्य सुंदर आहे, त्याला अजून सुंदर कसं बनवता येईल याचा विचार करा। माणसाची इच्छा पूर्ण झाली तर लोभ वाढतो आणि इच्छा पूर्ण नाही झाली तर क्रोध वाढतो। त्यामुळे प्रत्येक परिस्थितीवर मनात संयम ठेवा। लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका, कारण जास्तीत जास्त लोकांचे बोलणे हे तुमचे मनोबल कमी करणारे असते। तुम्ही तुमचे दुःख लोकांना सांगत बसले तर लोक तुमच्यापासून लांब निघून जातील। त्यांना वाटतं की याच्या जवळ बसलं की याचं रडगाणं ऐकावं लागेल। या कलियुगात माणूस इतका स्वार्थी झाला आहे की सख्या नात्यांचा फायदा घेताना देखील मागे पुढे पाहत नाही। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।